हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचे वृषाली कडू ब्लॉगवर। तर आज आहे बुधवार। आज बुधवार असल्यामुळे मला आली आहे बिर्याणीची ऑर्डर। तर आता फुल हंडी बिर्याणीची ऑर्डर आली आहे। त्याच्यासाठी मी आता हे तांदूळ भिजवून घेते बिर्याणीचे। हाय क्वालिटीचे तांदूळ वापरलेले आहे, बघू शकता तुम्ही। तांदूळ फ्रेंड्स 2 ते 3 तास भिजवून घ्यावे लागतात आपल्याला। आता मी बिर्याणीसाठी भिजवून घेतलेले आहे। हे बघा, आता बिर्याणीसाठी लागणारं चिकन हे आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि 5 ते 6 पाण्याने धुवून घ्यायचं। आता हे तुम्ही बघू शकता, बिर्याणीचं मॅरिनेशन आपलं तयार झालेलं आहे। आता आपण चिकन हे मॅरिनेशन करायला ठेवू। बघा कलर किती सुंदर आलाय। इथे चिकन मॅरिनेट होत आहे आणि इथे तांदूळात गरम पाणी ठेवून तांदूळ आपण शिजवून घेऊ। याच्यामध्ये तांदूळ कसे छान भिजलेले आहेत आणि आपलं पाणी पण उकळलेलं आहे। आता आपण हे तांदूळ याच्यामध्ये टाकून घेऊया। फ्रेंड्स, बिर्याणीमध्ये तांदूळ 3 वेगवेगळ्या स्टेजमध्ये शिजलेले टाकावे लागतात। हे खूप ट्रिकी आहे। ही दुसरी स्टेज तांदूळ शिजायची। स्पेशल मी घरी बनवलेला बिर्याणी मसाला, बिर्याणीची शान म्हणजे बलिस्ता म्हणजेच तळलेले कांदे। त्यामुळे सुद्धा बिर्याणी अपूर्ण आहे, ते म्हणजे पुदिना आणि कोथिंबीर। फ्रेंड्स, मी ऑथेंटिक पद्धतीने बिर्याणी बनवते। ते बघा, आता याला दम देऊया आपण आणि याला 40 ते 45 मिनिटं शिजवून घेऊया। मी आता गॅस ऑफ केलाय आणि आता बिर्याणी कशी झाली ते आपण बघूया। खूप सुंदर दम लागलाय फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही बिर्याणी कशी झाली आहे। बघा, एक एक तांदूळाचा दाणा कसा खुललाय ते बघा। चला तर मग आता मी ही ऑर्डर पॅक करते। फ्रेंड्स, ही बघा माझी ऑर्डर तयार झाली आहे आणि मी आता हे खाऊन बघते। खूप सुंदर बिर्याणी झाली आहे। तुम्हालाही माझे बिर्याणी क्लाउड किचनची ऑर्डर करायची असेल तर नक्की मला कमेंट करा, मेसेज करा। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।